मोदीजींना मी 4 दिवसापूर्वी म्हणजे तुमच्याकडे धाराशिवला सभा घ्यायला येण्याच्या आधी मी जाहीर सभेत त्यांना सांगितलं होतं, जाहीर सभेत सांगितलं होतं की मोदीजी तुम्ही उद्या धाराशिवला चाललात. तुमचे फोटो आम्ही पाहिले. समुद्राच्या तळाशी जाऊन द्वारकेमध्ये पूजा केली त्यांनी, समुद्राच्या तळाशी जाऊन बुडाला, म्हणजे उद्याची प्रॅक्टिस केली त्यांनी. बुडायचं तर कसं बुडायचं. पण धाराशिव मध्ये आला जाता तुम्ही तर माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला जा. गेले होते. मग त्यांनी मी आणखीन एक गोष्ट सांगितलेली की मोदीजी तुम्ही धाराशिव मध्ये जातात, तुमचं जो कोणी भाषण लिहून देणार आहे त्याला सांगा की मला आई तुळजाभवानी बद्दल जरा 2 शब्द लिहून दे, म्हणजे वाचून मी बोलू शकेन. बोलले. अरे तुम्ही सगळी भेकड माणसं, ही अशी तुमच्याकडे संपत्ती आहे. हेच माझे निवडणूक रोखे, हे माझं वैभव आहे, ही माझी संपत्ती आहे. आणि आपल्याला सरकार का आणायचंय की आपण नुसतं रडगाणं नाही गायचं. कांदा निर्यात बंदी कधी उठणार, कधी उठणार. अरे पहिले सरकार उठाव, पहिलं ते केंद्रातलं सरकार उठवा. कांद्याची निर्यात बंदी आम्ही उठून देतो तुम्हाला. कांदा निर्यात बंदी कधी उठणार, शेतकऱ्याला हमी भाव कधी मिळणार, जीएसटीचा छळ कधी थांबणार. शेतकऱ्याच्या बी बियाण्यावरती जीएसटी आहे, खतावरती जीएसटी आहे, वीज पंपावरती जीएसटी आहे, शेतकऱ्याचं जे शेततळ आहे त्याच्यावरती जे प्लास्टिक लागतं त्याच्यावरती जीएसटी आहे. नुसतं रडायचं. मी तुम्हाला वचन देतोय, इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याला जे शेतीसाठी आवश्यक अवजारं आणि बी बियाणं कीटकनाशके असतील आहेत त्याच्यावरचा जीएसटी मी पूर्ण माफ करून तुम्हाला देईन. आणि इकडे छोटे मोठे व्यापारी सुद्धा आहेत, गुजराती असतील, त्यांना किती छळ होतोय जीएसटीचा. एक जर का कधी हप्ता त्यांचा भरायचा चुकला, एक हप्ता भरायचा चुकला की लगेच धाड पडते आणि तुरुंगात टाकलं जातो. मी त्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना सुद्धा सांगतोय की आम्ही त्या जीएसटीच्या कर प्रणालीमध्ये बदल करू आणि तुमच्यावरती जो कर दहशतवाद चालू आहे तो सुद्धा आम्ही नष्ट करून टाकू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नुसतं आपण जे बोलतोय, महाराष्ट्रातले उद्योग यांनी गुजरातला नेले, बल्क ड्रग पार्क गुजरातला नेला, मेडिकल डिव्हाइस पार्क जो संभाजीनगर मध्ये होणार होता गुजरातला नेला, मुंबईचा हिरे बाजार गुजरातला नेला, मुंबईत होणारं आर्थिक केंद्र गुजरातला नेलं. हे त्यांनी आजपर्यंत जे महाराष्ट्राला लुटलंय. म्हणून मी जे मागे काल आणि रोज बोलतोय, अरे आमच्या शिवछत्रपतींनी सुरत लुटली होती आणि सुरतेचे हे 2 व्यापारी शिवछत्रपतींचा महाराष्ट्र लुटताय. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा यांची हिंमत नव्हती महाराष्ट्र लुटायची. आणि पुन्हा सरकार आल्यानंतर महाराष्ट्राची लूट तर मी थांबवेनच, पण महाराष्ट्राचं लुटलेलं वैभव मी पुन्हा नव्याने तुम्हाला उभं करून देईन. नुसतं मुंबईमध्येच नव्हे तर माझ्या धाराशिवमध्ये, माझ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी माझ्या इथल्या तरुणींना जिल्ह्यातल्या जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आता ओमराजे तुम्ही जी काय कामं धडाधड सांगितली, मेडिकल कॉलेज असेल, अरे ती तर जसं मोदी म्हणतात की ये तो ट्रेलर आहे. मग 2.5 वर्षात आम्ही केलं ते काय होतं. मग 5 वर्ष माझं सरकार राहिलं असतं तर काय झालं असतं महाराष्ट्राचं. बरं झालं असतं ना. आणि मोदी जे म्हणतात ट्रेलर आहे ते 10 वर्षापूर्वी गॅसची किंमत काय होती, पेट्रोलची काय होती, डिझेलची काय होती, तुम्हाला मिळणारा भाव काय होता, कमी काय झाले, जास्त काय झाले ते बघा. आणि हा ट्रेलर असेल तर पुढचा पिक्चर बघायचा तुम्हाला. 10 वर्षात जेवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हा जर काय ट्रेलर असेल तर पुढच्या 5 वर्षात आणखीन होणाऱ्या आत्महत्या तुम्हाला बघायच्या. या ट्रेलर वाल्यानं आता पॅक करून द्या. जा तुम्ही आमच्या महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे जसे गुजरातला नेले, तुम्ही माझ्या शिवसेनेतले गद्दार जसे गुजरातला नेले, आता तुम्ही आमच्यावरती संकट म्हणून आलाय. तुम्ही सुद्धा गो बॅक, तुम्ही सुद्धा गुजरातला परत जा. महाराष्ट्रामध्ये तुमचं काम नाही.